धरा बाबा. 15,000 कसे धर गं आईस्क्रीम काढते मावा धरा. ते पगडायला लागली वाटतं बघ. एवढं बी जराशी झालं ना येऊन जातं. वैशूने येता येता कुल्फी आणली. वैशू कुठं बाहेर गेली होती, मग आली इथं. राम राम. शोभा ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुमचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, दुसरे बाकी कुठला ब्लॉग घेतलेला नाही आहे. आज सगळे कामं वगैरे झाले आवरून. आता आपल्याला भाजायचं आहे काळा मसाला. काळा मसाला मी 3 दिवसापासून करते. थोडा इकडं टाईम देते, थोडा दुकानात टाईम देते. तर चला ठीक आहे, आता आपण मसाल्याला सुरुवात करू. भाजून घेऊ. कसा भाजायचा तर ते पण. मैत्रिणींना चला दुकानात आले मी. बघा लई दिवसात तुम्हाला दुकानातले व्हिडिओ दाखवते मी. मिरच्या आलेले आहेत, मिरच्यावर पडलेलं आहे. खूप कान्याकोपऱ्यात खूप कुठं माल पडलेला आहे. बघू शकता तुम्ही. भरपूर दिवसापासून दुकानातला व्हिडिओ घेतलाच नव्हता. सगळ्या मिरच्या आलेल्या बघा. तिथे घंटूर आहे, बाहेर लावून ठेवली आहे. तिथं काश्मीरी आहे, चपाटा आहे, त्याच्यानंतर बेडकी आहे. कसा दुकानाचा असा पसारा राहतो किराणा दुकानाचा. किराणा दुकान चालवणं सोपं नाही, लक्षात ठेवावं लागतं. सगळे वस्तू उंदराला याला जपावं लागतं. खूप म्हणजे खूप पैसा आहे त्याच्यामध्ये तेवढाच, पण कष्ट पण तेवढेच आहे. मैत्रिणीनं नॉलेज पण तेवढंच वापरावं लागतं. आज हजारो वस्तू आहे, हजारो वस्तू लक्षात ठेवावं लागते. सगळीकडे माल आलेला आहे, काही पडलेलं आहे, खूप काही. आता लावते थोडाफार. भरपूर दिवसापासून मी दुकानात आलेलं नाही आहे. येणं होत नाही. आले तर इथून घंटे थांबते आणि निघून जाते. तर म्हटलं आज यांना ना पूर्ण दुकानाचा थोडीशा व्हिडिओ करून दाखवू. मैत्रिणी पण आहे यूट्यूब चॅनल चालून तुम्हाला मी सारखं सांगत राहते. असं वाटते मध्येच सोडून द्या, हे असं वाटते मध्येच चालू ठेवा. आणि कुठली गोष्ट सोपी नाही, खूप अवघड आहे. सातत्यानं केली ना त्याचं फळ भेटतं, कष्टाचं भेटतं. म्हणजे मी कष्टावरच विश्वास ठेवते मैत्रिणी, बाकी कशावर विश्वास ठेवत नाही. मी पूजापाठावर नाही, चमत्कारावर नाही, कशावर नाही. फक्त कष्ट. मला कष्टात इतकं म्हणजे इम्प्रेस काय म्हणते तसं ते मला खूप आवडतं. कष्टाने करायला, कष्टाने कमवायला, त्याच्यात आनंद वाटतो. हौस न्यूज होती म्हणेन तसं आपण हौस न्यूज करू शकतो, पैसा खर्च करू शकतो. मी म्हणेन तर पैसा खर्च करू शकते, म्हणेन तर काही पण घेते. का तर कष्ट आहे. रुमाला पण आलेले आहे आपल्याकडे विक्री रुमाला, भरपूर माल आलेला आहे आता नवीन. तर तुम्हाला दाखवते आता थोडीशी. मखाने पण आहे, सगळे मखाने पण आहे, छोटे पाकिट. मखाने खाल्ले पाहिजे, हाड मजबूत होते का यांनी. थोडे सकाळी थोडेसे म्हणजे नाश्त्याच्या अगोदर खाल्ले पाहिजे. थोडेसे भाजून काही लोकांना माहीत नाही रोज खायचे. कोणी म्हणतात खीर करून खाल्ले पाहिजे. खीर खा, काही खा. मखाने पण आहे मैत्रिणी. आता माल लावला थोडा मी. आणि आता दीपकला म्हटलं तुम्ही बघून घ्या, मला ना मसाला काढायचा आहे, काळा मसाला बनवायचा आहे ना. तर मग त्याच्यामुळं आता मी मिरच्या काढणार, मसाला काढणार. तर बघा हे खूप छान मसाला आहे. तर बाई अर्धा किलोचा मसाला. आणि नाही हा 1 किलोचा आहे. आणि मी नेणार आहे आता अर्धा किलोचा करणार आहे. त्यावरशी हे बघा हे अर्धा किलोचा. त्या मैत्रिणींना बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप इतकी मी हिरोतून दुकानावरती गेले तुम्हाला काही सांगतो मी. तर चला ठीक आहे. बघा आता हे अर्धा किलो मसाला काढला. आता आपण याला घेणार मी खोबरं सगळं आता काढून घेते मसाला. चला आता आपण मसाला काढू. ठेचा पण आहे मैत्रिणी, रामबंधूचा ठेचा आलेला आहे बघा. हे खूप ठेचा चाललाय आता सध्या ना, बघू शकताय बघा. त्याच्यानंतर हे मूग भाज्याचं पीठ, भाज्यांचं पीठ हे सुद्धा आहे. खूप काही गोष्टी आहे मैत्रिणी दुकानामध्ये. आणि
माझी एकच मग राहते की दुकानातून आपल्या गिऱ्हाईक वापस नाही गेलं पाहिजे. एका वस्तूसाठी गिऱ्हाईक जरी वापस केलं ना तर मग नंतर गिऱ्हाईक जोडायला खूप वेळ लागतो. लाल मिरची तर त्याला ठीक आहे. काय म्हणता? हाय करा आपल्या युट्यूब फॅमिलीला. नको नका ना तिकडं. हा तुम्ही म्हणता आम्ही तुमच्या लेट आणे तुमच्या लेट आणे कोपऱ्यात चालल्या. बोला इकडे या चला 2 मिनिटं. तुम्ही कोणाची फॅन आहे? चला तुमच्या मग मला इथं काळेबाईचं खूप छान आहे म्हणा. आम्ही गाडीवायचे खूप जास्त fan धन्यवाद. तर चला मैत्रिणी मी आता ना खोबरं धने मिरच्या काढून घेते मग तुम्हाला नंतर सांगते किती मिरच्या काढल्या किती. 5 वाजता काय आता कधी नव्हत गेलो नाही खोलच नाही तो. इथून इकडे जरी पायी पायी गेलो ना इकडून इकडे. तर चला मैत्रिणींना मसाला काढला. हे काल काढलेला आहे आणि तुम्हाला मी सांगते 2-3 दिवसापासून म्हटलं मसाला काढीन तर टाईमच भेटत नव्हता. मग आज तुम्ही बघितलं ना दुकानात किती कामं होते, खूप कामं केले. त्या कामाचा मी काही कुठला व्हिडिओ घेतलेला नाही. मग मसाला काढला. तर आता या वर्षी ना हा वेगळा मसाला आहे. म्हणजे प्रत्येकाचं कसं राहतं, प्रत्येकाचे मसाले वेगवेगळे राहते. तर हे दुसरीकडून आणला, मागच्या वर्षी दुसरीकडून आणलेला होता. आपल्या दुकानात मसाले विकाय राहते. आता ह्या वर्षीचा मसाला हा कसा होते बघू. आणि ह्या वर्षीचा मसाला मी आणण्यानेच करते. मागच्या वर्षी ना पावशेर मसाल्याचाच केला होता. आता ह्या वर्षी अर्धा किलो मसाल्याचं करते. आता हे सगळे अर्धा किलोची पॅकिंग आहे मसाल्याची. आता ह्याच्यात काय काय टाकायला घेतले मी सांगते. पावशेर लवंगी मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर 4 प्रकारची आहे, काश्मीरी, बेडकी, घंटोर आणि अजून तरीची, अशा या 4 प्रकारचे आतपाव घेतलेले आहे. त्या पावशेर म्हणजे अर्धा किलो मिरची घेतलेली, पावशेर धने घेतले, अर्धा किलो खोबरं घेतलं आणि परत काय घेतलं मी त्याच्यामध्ये टाकायला खसखस घेतली. माझी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये आहे पण थोडीशी खसखस आहे. तर मी दुकानातून 50 ग्राम एक्स्ट्रा खसखस घेतली. आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालीत नाही मैत्रिणींनो. जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हाच मी कांदा घालते. आणि आता कांदा चिरून घालायला याला त्याला वेळ नव्हता माझ्याकडं आणि कधी वाळायचा काय करायचा म्हणून मग मी मागच्या वर्षी मी बिना कांद्याचाच केला होता. तर छान झाला होता. आमच्या एका शेजारच्या बाईला जराशी दिला होता मी त्यांना. तर त्या म्हणे खूप छान झाला म्हणे तुमचा मसाला, मला यावर्षी मसाल्याचं तेवढं सामान काढून द्या. तर आता हे सगळं आपण सोडून घेऊ पटापटा आणि बघू भाजायची तयारी करू मैत्रिणींनो. तर यावर्षीचा माझा मसाला कसा होता ते तुम्हाला मी नक्की सांगते. तर हे असा मसाला आहे पॅकिंगचा मैत्रिणी. सगळं घेतला. आता काही घाण वगैरे काही नाही. बडीशोप आहे, खसखस आहे, सगळा घेतला. आता धने पण निवडून घेणार आहे आणि मिरच्या पण खोडून घेते मैत्रिणीनं. तर अर्धा किलो मिरची आहे. आमच्या इथं कसं बाया देतात मिरच्या देतो खोडून, तर 50 रुपये किलो येतात. आता हे दिली असते तर ते बी परवडलं असतं मला, कारण माझ्या मागं कामं राहतात तेवढे. कारण दुकानात जायचे 7 वाजले तरी मला दुकानात जायचं. तर तुम्ही विचार करा 7 वाजता दुकानात जाऊन घरी परत यायचं कधी, स्वयंपाक करायचा कधी. तर मैत्रिणी मला एकच सांगायचे, कष्टाला फळ आहे. कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही. असं काही फुकट कोणी देत नाही, भेटणार नाही. त्याच्यापेक्षा आपले कष्ट केले ना खूप चांगले आहे, सगळ्यात उत्तम. सगळं काही भेटतं कष्टाला. म्हणतात ना फळ आहे दमानं खवाय ना, तर ते मला पूर्ण फळ भेटलं मैत्रिणींना माझ्या कष्टाचं. तर चला ठीक आहे आता मसाला भाज. तर मैत्रिणींनो बघा एवढा मसाला करायला मला 3 दिवस लागले. थोडा टाईम देता देता 1 दिवस मसाला काढला, दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली. तर मसाला कसा भाजायचा मैत्रिणींनो, तेल ना अजिबात टाकायचं नाही, थोडं टाकायचं. आता माझ्याकडून मी थोडं तेल टाकलं तरी जास्त होऊ लागलं, कारण मी गिरणीवाल्याला विचारलं, म्हटलं जास्त तेल होतं का? तर ते म्हणे हा होतंच. तर तुम्हाला सांगते नॉर्मल टाकायचं. खोबऱ्याला तर अजिबात तेल नाही टाकायचं. बिना तेलाचं खोबरं भाजायचं. खसखस, आता ही खसखस आहे, बिना तेलाची खसखस भाजायची. आता मी खसखस काय करणार, घरीच मिक्सरमध्ये काढून घेणार मैत्रिणी. खसखस ना मग नंतर मसाला दळून आणल्यावर टाकून दे. चला आता दळायला नेऊ आपण मसाला. तर गिरणीत आले मैत्रिणींना. आता 5 वाजता मसाला आणून ठेवला मी. आता कसं मिरची मसाल्याचं सीझन चालू आहे सगळीकडं. तर बघू आता दळून दिलं तर ठीक, नाही तर मग आपण ठेवून जाऊ मैत्रिणींनो. तर बघू शकता इथं मसाले पण चालू आहे खूप दळायचे. आधीच दळतंय वाटतं, इथं मिरची दळतंय वाटतं तो.
तर मैत्रिणींना या असे कामं राहत येतं. बाईच्या जातीला कुठलेच कामं चुकत नाहीत, सगळे कामं वेळेवर करावं लागत येतं. तेव्हा मग कसं चांगलं वाटतं मनाला. आणि नाही कुठले वेळेवर कामं केले तर मग जीवाला हुरहुर लागते. तर चला ठीक आहे, मैत्रिणीनं त्याला विचारलं तर तो म्हणे ठेवून जा, परत संध्याकाळी या. किती वाजता? तर 8 वाजता या म्हणे. तर मग येऊ आपण आता. इथं मसाला त्याच्याकडे ठेवून जाऊ, तो दळून ठेवील. 8 वाजता येऊ आपण आता. तर आले मैत्रिणीनं 7:15 वाजता, तरी अजून राहिलेच बघा. तो दळतोयच माझा मसाला. 10 धरा बाबा 15,000 रुपये लिहिले आहेत. कसे आहेत धर गं आईस्क्रीम काढते मावा बनवून. धरा. आई देवा, कसे ते पगडायला लागली वाटतं बघ. एवढं बी जराच की झालं ना, येऊन जातं. वैशूने येता येता कुल्फी आणली. वैशू कुठं बाहेर गेली होती, मग आली इथं 5-10 मिनटं भेटायला आम्हाला. मग येता कुल्फ्या काढ पटकन. अगं तुला देऊ का? तर मैत्रिणींना आता ह्याच्यातनं मसाल्यामध्ये ना मी ना खसखस टाकते घरी दळलेली आहे आणि छान मिक्स करून घेते. तर वैशूला म्हटलं जाय जराशी घेऊन आणि कसं झालं ते मग मला सांग. जावईन वैशूनं गावाला गेलेले होते, तर मग आले इकडे येता. तर मग येताना तिने फोन केला म्हणे कुल्फी घेऊन येऊ का आई? अगं उन्हाळ्यात थोडंच माणूस आहे परत. मग काय थोडेसे काय पाहिजे नाही ना, थोडंसं काय प्यायचं. सकाळी ज्यूस वगैरे हे ते करून द्यायचं. बीटचा, पालकाचा. तुमच्या इथं पुदिना आहे? पुदिना आहे का गं? नाही पुदिना नाही. मसाला केलाय का? मसाला केला ना गं आज. मसाला आणला करून, मिरची आणली. तुला देते ना जराशी, घेऊन जाईल ना. आणि उद्या भाजी कर आणि मला सांग कसं झालं इथं. हा हे काढून घेते चांगलं. वांगे होते ना बस झालं. बघ ना. डबा होता ना तिथं प्लास्टिकचा. अगं मग ह्याचे टाक नंतर प्लास्टिकचा बसते. प्लास्टिकच्या डब्यात घे, म्हणजे असं हे बरं. बस झालं तुला राहिलं पाहिजे. पुढच्या वर्षी पण राहील. तुझी एवढा केला नाही तरी मी अर्धा किलो. तर वैशू म्हणे थोडाच दे आई, तुला पण राहू दे. तर मग तेवढा द्यायला बरं वाटाणं गेलं मला. म्हटलं नाही गं बाई अजून. मग परत त्याच्यात अजून मसाला टाकला, थोडीशी मिरची पावडर दिली मैत्रिणीने तिला. म्हटलं कशी. तर असा झाला माझा काळा मसाला. वैशूने पण भाजी केली, मला तिने फोन केला म्हणे खूप छान झाला आहे. तर मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओ.